मागील 4 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने थैमान घातलेलं आहे। ठिकठिकाणी अनेक नुकसान झालेले आहेत। नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते देखील खचलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण या मोसमातील पहिला पावसाने आता हाहाकार उडवून दिलेला आहे। राजापूरच्या बाजारपेठेला देखील पुराचं पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ आता पाण्याने वेढली गेलेली आहे। त्यामुळे आता आपण पाहू शकता, समोरचं चित्र आपण ज्याप्रमाणे पाहतोय, एका बाजूला नदी आहे, एका बाजूला नगर परिषदचा रस्ता देखील पाण्यामध्ये आहे। त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ आता पाण्यामध्ये आहे। आपण समोरचा जो परिसर पाहत आहोत, ही एका साईडला नदी आहे, समोर नगर परिषदचं कार्यालय आहे, खाली दुकानं आहेत। ही संपूर्ण दुकानं आता पाण्याखाली गेलेली आहेत आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर हा समोरचा एक छोटासा ब्रिज आहे, हा ब्रिज देखील पाण्याखाली गेलेला आहे। तसंच त्याच्या बाजूला देखील पत्र्याची एक सेट दिसून येते निळ्या रंगाची। हे देखील एक हॉटेल आहे, हे देखील पाण्यामध्ये आहे। त्याच्या बाजूला एक मंगल कार्यालय देखील दिसून येते आणि हे मंगल कार्यालय देखील आता पाण्याखाली। त्याचबरोबर त्याच्या शेजारी जे भाजीपाल्याचा जो मळा आहे, म्हणजे जिथे भाजीपाला केला जातो, शेती केली जाते, हे देखील आता पाण्यामध्ये गेले। प्रचंड नुकसान झालेलं आहे हे मात्र नक्की। परंतु राजापूरच्या बाजारपेठेला यावेळेस पहिलाच पावसामध्ये अशा प्रकारचा हाहाकार उडवून दिलेला आहे। अर्जुना नदी आणि कोदवली नदी काल सायंकाळपासून इशारा पातळीवरून वाहत आहे आणि त्यामुळे आज सकाळपासून बाजारपेठेत पाणी शिरू लागलं होतं आणि काही वेळातच बघताच बाजारपेठ संपूर्ण पाण्याखाली गेलेले आपण पाहू शकतो। आणि त्यानंतर संपूर्ण जर आपण रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेतला तर असं म्हणता येईल की जगबुडी नदी देखील आता इशारा पातळीवरून ओसंडून वाहू लागलेली आहे। त्यामुळे खेड असो, चिपळूण असो किंवा संगमेश्वर असो, लांजा असो, या ठिकाणी देखील असे मोठमोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। बाजारपेठाच नव्हे तर संपूर्ण महामार्गावरती देखील दरड कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत आणि त्यामुळे यावरून यातायातवर देखील परिणाम झालेला आहे। तर जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे। प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केलेले आहे। अजून देखील रेड अलर्ट असून जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे NDRF वगैरे ज्या टीम आहेत, तसंच आपत्कालीन ज्या टीम आहेत, ह्या देखील तैनात आहेत आणि त्यामुळे राजापूरला देखील आता पुराचं पाणी हळूहळू वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे इथे देखील आता आपत्ती व्यवस्थापनची टीम तैनात करण्यात आली आहे। नगर परिषद तसंच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना जर महत्त्वाचं असेल तरच घराबाहेर पडावे असे देखील सूचना देण्यात आल्या आहेत। मुंबई तकसाठी गोकुळ कांबळे, रत्नागिरी, राजापूर।